नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे मजेतच असाल. तर बघू शकता आम्ही आलो आहोत इथं गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. तर आमच्याकडे 15 दिवसाचा गणपती असते. 10 दिवस तर झालेच होते, तर गर्दी पुष्कळ असते, त्याच्यामुळे मी काही आली नाही आणि मुलांची एक्झाम पण सुरू होती. तर चला म्हटलं, मग माझ्या मुलीची जिद्द केली की गणपती बाप्पा बघायला जाऊ. तर मग एक दिवस काढलाच तिच्यासाठी आणि मग आम्ही गेलो गणपती बाप्पाचे दर्शन घ्यायला. तर बघा, खूप सुंदर अशी सजावट केलेली होती आणि गणपती बाप्पाची पण अप्रतिम अशी छाया होती. तर आणि बाहेरून पण खूप सुंदर असं सजवलेलं होतं. तर आम्ही सगळे इथून जाताना व्हिडिओ शूट केला थोडंफार. बाहेरून पण खूप छान सुंदर असं व्ह्यू होतं आणि गर्दी पण नव्हती, कारण गणपती बाप्पा चं विसर्जन झाल्यानंतर तेवढी गर्दी नसल्यामुळे आम्हाला म्हणजे सगळं काही मोकळपणाने सगळं पाहायला मिळालं. आतमध्ये पण बघू शकता तुम्ही किती सुंदर असं सजावट केलेली आहे. दागिन्यांचं वगैरे असं अप्रतिम असं सजावट केलेली होती. मी थोडाफार इथं शूट केलेला आहे, तर ते तुम्ही बघून घ्या. जास्त गर्दी नसल्यामुळे तेवढं म्हणजे छान असं शूट वगैरे करायला मिळालं. बाहेर पण बघा, ते विष्णू भगवानांची किती सुंदर अशी प्रतिम अशी छाया तिथं ठेवलेली होती. खूप सुंदर असं वाटत होतं. आणि गणपती बाप्पा तर बघू शकता किती सुंदर असं गणपती बाप्पाचे दर्शन पण खूप छान असं खाली वेळात झाले. मग नंतर आम्ही तिथून गेलो मेल्यामध्ये गेल्यानंतर बघू शकता इथं पण जास्त असं काही म्हणजे भीडभाड नव्हतं, गर्दी नव्हती आणि सगळे इथं पाळणे लावलेले होते. इथं अद्विका बघा मस्त एन्जॉय करत आहे आणि खेळत आहे. तुम्ही बघू शकता, लहान मुलांना तर हे सगळ्यात जास्त आवडतो. इथं खेळायला खूप मज्जा येते आणि तिथून चढायचं आणि साईडनी उतरायचं. किती सुंदर असं बघू शकता तुम्ही, किती सुंदर असं म्हणजे मुलांचं ते एक्साइटमेंट असते की इथून चढणे आणि साईडने उतरणे. तर अद्विकाला इथं खूप खेळायला खूप मजा येते. आधी लहानपणापासूनच ती याच्यावर खेळत असते. आणि मग इथं बघत होतो आम्ही कोणत्या पाळण्यावर बसायचं आहे. तर विचार सुरू होता. मग ह्या पाळण्यावर त्या पाळण्यावर करता मग अद्विका एका पाळण्यावर बसलीच. 2-3 पाळण्यावर बसले तशी ती. तर मला पण बसायचं होतं, पण मग नाही बसले मी. आणि बघा इथं पण अद्विका बसलेली आहे. मला एरोप्लेनमध्ये बसायचं आहे. तर मी म्हटलं चला बाबा बसवून देते, नाहीतर तिची इच्छा अजून अपूर्ण राहून जाईल. तर मग ती शेवटी इथं बसूनच गेली. मग आम्ही मोबाईलचं इथून आम्ही बाहेर निघत आहोत. छान असं आतमधून पण छान असं शूट झालेलं होतं. तर आतमधून पण एंट्री पण छान केलेली होती. इथं आम्ही मोबाईलचा कवर बघत होतो. खूप सुंदर असे मोबाईलचे कवर पण होते. त्या कवर पण लावून घेतला मग मोबाईलला एक. आणि मग आम्ही इथून बघा बाहेरून कसं सजावट केलेलं आहे आतमध्ये जायसाठी. म्हणजे हे मेल्यामध्ये जायसाठी हे सगळं म्हणजे बाहेरचं व्ह्यू आहे हे. मग आम्ही बाहेर निघाल्यानंतर बाहेर निघत होतो. म्हणजे गणपती बाप्पाचे दर्शन झाल्यानंतर आम्ही बाहेर निघत होतो. तर शूज वगैरे घातले होते का, मला काहीतरी विचारत होती की आपण मेल्यामध्ये जाऊ की नाही जाऊन. सारखं ती तेच विचारत होती की पाळण्यावर मला बसवशील की नाही. तर सारखं तिच्या मनामध्ये हेच विचार होतं. मग सगळं काही झाल्यानंतर म्हटलं आता थोडंसं आपण पण इथून बाहेर निघावं आणि मेल्यामध्ये जावं. आणि मग आम्ही इथून थोडं लांब होतं, तर मग पायीच इथनं निघालो. आणि